नमस्कार, मी आकाश जाधव. आज आपण आरबीआय ग्रेड बी ची जी नवीन ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे त्याबद्दलची माहिती घेणार आहोत. ह्या ॲडव्हर्टिजमेंट बद्दलची माहिती मी एकटा देणार नसून माझ्यासोबत सुशील रगडे सर, जे की एक्स आरबीआय ग्रेड बी ऑफिसर होते, ते सुद्धा तुम्हाला सिलेबस बद्दल आणि बाकी प्रिपरेशनच्या स्ट्रॅटेजी बद्दल ह्या ओव्हरऑलच ॲडव्हर्टिजमेंट बद्दल गाईड करतील. ॲडव्हर्टिजमेंट सगळ्यात महत्त्वाचं बघितलं तर बँकिंग सेक्टरमधली सगळ्यात मोठी ॲडव्हर्टिजमेंट कोणती, तर आपल्याला ह्या ॲडला तसं नाव द्यावं लागेल. आरबीआयची ॲडव्हर्टिजमेंट येणार हे मला असं वाटतं आपण आपल्या आधीच्या भरपूर आधी प्रेडिक्ट केलं होतं आणि बिलकुल त्या लाईन्सवर ही ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. जागांची संख्या ही सगळ्यात महत्त्वाचं बघितलं तर आतापर्यंत असणारी जी जागांची संख्या आहे त्याच्या जवळपास डबल जागा आहेत. रिझन कोरोनामुळं मधल्या काळामध्ये रिक्रुटमेंट जी ती झाली नव्हती, त्या दोन्ही मिळून जसं आरबीआयच्या असिस्टंटच्या जागा होत्या बिलकुल त्या हिशोबानं ह्या सुद्धा जागा ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. ॲडव्हर्टिजमेंट बद्दल आपण एक पटकन क्विक गो थ्रू करून घेऊयात सो दॅट ॲडव्हर्टिजमेंटचे सगळे डिटेल्स आपल्याला लगोलग कळतील. तर आपण आलेल्या ॲडव्हर्टिजमेंटची माहिती सांगतो, सोबत तयारी कशी करायची आणि त्यातल्या त्यात मेन्सची तयारी कशी करायची हा वाला पार्ट जो आहे तो सुशील सर तुम्हाला कंटिन्यू करतील. ॲडमध्ये मोठे चेंजेस जे ते झालेले आहेत. तुमची जी एलिजिबिलिटीमध्ये मोठे चेंजेस झालेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे एक्झाममध्ये सब्जेक्टिव्हचा पार्ट जो आहे तो 50% दोन पेपरला ॲड केलेला आहे. तो सुद्धा पार्ट म्हणजे जो जुन्या पॅटर्नवरचा पेपर होता तो जसाच्या तसा न येता त्याच्यामध्ये 50% ऑब्जेक्टिव्ह आणि 50% वाल्या पार्टमध्ये सब्जेक्टिव्ह अशा पद्धतीने विभागणी ज्या पेपर 1 आणि 3 ची जी आहे ती सुद्धा केलेली आहे. तर मोठा चेंजेस असल्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहावा. चला, तर आपण पहिल्यांदा ॲडव्हर्टिजमेंट बद्दलची डिटेल जे ते स्टार्ट करूयात. तर ही जी ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे मोड ऑफ ॲप्लिकेशन ऑनलाईन आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ग्रेड बी साठी ही ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. एखादी ॲड आली की ॲडव्हर्टिजमेंटमध्ये खूप सुंदर लाईन मला याच्यामध्ये दिसली पहिल्यांदा की लाईफ विथ आरबीआय इज नॉट जस्ट अनदर करियर, इट इज अ कमिटमेंट टू सर्व द नेशन where your decision makes an impact on the way the economy and the financial sector in the country evolves. एक सुंदर लाईन त्यांनी ॲडव्हर्टिजमेंटची जी ती स्टार्टिंग जी ती केलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पण इम्पॉर्टंट डेट बघूयात. 3 वेगवेगळ्या पोस्टसाठी ऑफिसर ग्रेड बी जनरल, त्याच्यानंतर DEPR आणि DSIM ह्या 3 वेगवेगळ्या पोस्ट आहेत. सध्या माझा जो भर आहे तो जास्त भर ह्या जनरलिस्टच्या पोस्टवर असेल, स्पेशलिस्टच्या DEPR आणि DSIM वर कमी असेल. रिझन की त्याच्या पाठीमागचे ॲप्लिकेशन्स हे कमी असतात. आता फेज 1 ऑनलाईन एक्झाम जी ती 6 मार्चला होईल आणि फेज 2 जी आहे त्यातले पेपर 1, 2, 3 जे आहेत हे 1 एप्रिलला एप्रिल फुल न करता होतील. त्याच्यानंतर बाकी ऑफिसर DEPR मधला जो आहे सेम ग्रेडला त्यांची प्री त्याच डेटला आणि मेन्स 31 मार्चला होईल आणि ग्रेड बी DSIM मध्ये प्री 6 मार्चलाच आणि मेन्स 31 मार्चला होईल. अर्थात सगळ्यांची प्री सोबत 6 मार्चला होईल. जनरलिस्टची मेन्स 1 एप्रिलला होईल आणि बाकी स्पेशलिस्ट वाले ज्या मेन्स आहेत ते 31 मार्चला होतील. या त्यांच्या टेंटेटिव्ह डेट जे आहेत त्या एक्झामिनेशनसाठीच्या आहेत. पुढे बघा, जर फॉर्म भरताना किंवा पुढे मागे काही प्रॉब्लेम आला तर IBPSचा जो कंप्लेंट अँड ग्रीव्हन्सेसचा पार्ट आहे cgrs.ibps.in ह्यावर तुम्हाला तुमच्या कंप्लेंट जे आहेत तो व्यवस्थित आरबीआय ऑफिसर ग्रेड बी ही हेडिंग टाकून तुम्हाला तुमच्या कंप्लेंट तिथं रेज कराव्या लागतील. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट जो मी बोल्ड केलेला आहे, डिटेल्ड वेकन्सीमध्ये ग्रेड बीच्या जनरलिस्टच्या 270, त्यानंतर DEPRच्या 29 आणि DSIMच्या 23 अशा वेकन्सीज आहेत. ॲडव्हर्टिजमेंटचा हा आकडा जो आतापर्यंत 150च्या आसपास असायचा त्याच्या डबल पेक्षा जास्त आहे. तर ओव्हरऑल ही आपल्यासाठी एक मोठी संधी जी आहे ही तुम्हाला निश्चित पकडता येईल. आता यामध्ये आपण पुढे येऊयात, ज्याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट जो आहे बघा, सर्व्हिस कंडिशन मध्ये त्यांनी दिलेली आहे की ग्रॉस पॅकेज जे आहे ते 83,000 असणार आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला जर तुम्ही अकोमोडेशन नाही घेतलं तर त्यामध्ये 15% ऑफ बेसिक, जो की बेसिक आहे 35,000, तर एक अंदाजे 5-5.5 आसपास तो वाला पार्ट ऍड करून मला असं वाटतं मी जास्त चर्चा याच्यावर करायला नको, कारण की तुम्ही हा व्हिडिओ पाहतायत, तुम्ही आरबीआय ग्रेड बी बद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल. अर्थात ओव्हरऑल आरबीआय काय देते याच्याबद्दलची माहिती पहिल्यापासून सगळ्यांना असते. त्याच्यानंतर भरमसाठ आरबीआयचे वेगवेगळे बेनिफिट जे आहेत हे सगळे बेनिफिट्स त्यांनी त्यामध्ये दिलेले आहेत, ज्यामध्ये मेंटेनन्स ऑफ व्हेकल, न्यूजपेपर,
टेलिफोन चार्जेस, बुक ग्रांट, अलाउन्सेस ऑफ फर्निचर, फर्निशिंग ऑफ रेसिडेंट, त्याच्यानंतर फ्री डिस्पेन्सरी फॅसिलिटी, त्याच्यानंतर मेडिकल एक्सपेन्सेससाठी ओपीडी वाला पार्ट आहे, इंटरेस्ट फ्री फेस्टिवल ॲडव्हान्स आहे, LFC आहे 2 वर्षातून एकदा, लोन्स अँड ॲडव्हान्सेस ॲट कन्सेशनल रेट फॉर हाऊसिंग, व्हेकल, एज्युकेशन, कन्झ्युमर आर्टिकल, पर्सनल कम्प्युटर, ह्या सगळ्या पार्ट, NPS ची फॅसिलिटी, हा सगळा पार्ट त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. अर्थात जेवढे काही स्टेट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा वेगवेगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॉर्पोरेशन्स, RBI, नॅशनलाइज बँक, याच्यामध्ये जेवढ्या काही फॅसिलिटी बद्दल बघितलं तर मला असं वाटतं RBI सगळ्यांपेक्षा उजवी त्या ठिकाणी राहणार आहे. आता नॅशनॅलिटी इंडियन लागेल. एज लिमिट जी आहे ती 1 जानेवारी 2021 पर्यंत 21 ते 30 ह्या 21 ते 30 हे तुमचं एज लिमिट आहे. OBC साठी 33 आणि SC/STच्या केसमध्ये ते 35 या पद्धतीनं रेग्युलर जो एखाद्या ऑफिसरसाठी एज लिमिट असतो बिलकुल तोच एज लिमिट याच्यामध्ये आलेला आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे यामध्ये एकच मिनिट, यातला जो महत्वाचा पार्ट दुसरा आहे तो एज्युकेशनल क्वालिफिकेशनवर बघा. एज्युकेशनल क्वालिफिकेशन सध्या मागच्या ऍड पासून चेंज केलेलं आहे. जुन्या ऍडव्हर्टिजमेंटमध्ये 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन तिन्ही वेळेला 60% लागायचे. त्यामुळे खूप लोक इच्छा असून एक्झाम देऊ शकत नव्हते. या वेळेला 10वी आणि 12वीचा 60%चा क्रायटेरिया काढून टाकलेला आहे. 10वी फक्त पास चालेल, 12वी फक्त पास चालेल आणि ग्रॅज्युएशनला 60% आणि समजा ते नसतील आणि PG झाला असेल तर PG मध्ये 55% चालतील. फक्त पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा इक्विव्हॅलंट टेक्निकल क्वालिफिकेशन ज्यामध्ये 55% मार्क्स चालतील. तर ओव्हरऑल जर ग्रॅज्युएशनला 60% आणि समजा ते नसतील तर ऑर मध्ये PG मध्ये तुमचे 55% चालतील. या पद्धतीचा पहिला मोठा चेंज जो आहे तो रिझर्व्ह बँकेने ह्या ऍड मध्ये आणलेला आहे. तर ओव्हरऑल आपल्याला सध्याला आपला फोकस त्यावरच असल्यामुळं आपण तो वाला पार्ट किंवा जनरलिस्ट वाल्या पोस्टवर आपला फोकस असणार आहे. आपण तो वाला पार्ट जास्त डिटेलमध्ये बघूयात. सोबत DEPR आणि DSIMचं सुद्धा त्यांनी क्वालिफिकेशन त्यामध्ये दिलेलं आहे. पुढे आता बघा, ज्यांच्या मार्कशीटवर पर्सेंटेज नसून CGPA असतं आणि CGPAचा फॉर्म्युला दिलेला असतो त्यांनी त्यांच्या युनिव्हर्सिटीचा फॉर्म्युला वापरावा. पण काही युनिव्हर्सिटी जे त्यांनी फक्त CGPA अलॉट केलेले आहेत पण पर्सेंटेज कन्व्हर्जनचा फॉर्म्युला वापरलेला नाही. अशांसाठी हा फॉर्म्युला त्यांनी वापरायचा आहे की हा CGPA असेल तर एवढे टक्के, हे CGPA असेल तर एवढे टक्के. अदरवाईज वरती त्यांनी ह्या नोट 2 मध्ये दिलेलं आहे की तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं 5 CGPA आहे आणि 75% होतात. समजा असं काही होतंय तुमचं तर तुमचं आहे ते वापरा. जर तुमच्या युनिव्हर्सिटीचा काही फॉर्म्युला नसेल तर हा वाला फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. बाकी जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 6 अटेम्प्ट असतात. अचानक काही लोकांचा ऍप्टिट्यूडचा अभ्यास चांगला आहे आणि आता त्यांनी ह्या वाल्या एक्झामला टार्गेट करायला चालू केलेलं आहे. खूप जण माझ्या 6 पैकी 1 अटेम्प्ट वाया जाईल म्हणून फॉर्म भरत नाहीत. असं करू नका, कारण की तुम्हीच विचार करा की RBI किंवा बँकिंग एक्झामची प्रिपरेशन तुम्ही खरंच 6 वर्ष करणार आहात का? जसं मागच्या वर्षी कोरोनामुळे ऍड नाही आली, एखाद वर्ष समजा ऍड नाही आली आणि 2 वर्षामध्ये ऍड नाही आली तर अशा केसमध्ये तुमचं प्रिपरेशन 7 किंवा 8 वर्षाला लांबणार आहे का? तर 6 अटेम्प्ट भरपूर आहेत. यामध्ये तुम्हाला सिलेक्शनला तो वाला पार्ट जो आहे तो सोपं जाणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. आता पुढे त्यानंतर त्याच्यामध्ये बँकेचं जे आहे त्यांनी दिलेलं की फ्रेशर कॅन्डिडेट आम्हाला चालतील. आम्ही काही एक्स्ट्रा वेटेज, ज्यांचं एक्सपिरियन्स आहे त्यांना कसलंही एक्स्ट्रा वेटेज इंटरव्ह्यू सुद्धा देणार नाहीत. त्यामुळं काइंडली नोट दॅट बँक एनकरेजेस कॅन्डिडेट विथ नो प्रायर वर्क एक्सपिरियन्स टू अप्लाय. की जेवढा हक्क याच्यामध्ये फ्रेशरचा आहे तेवढाच हक्क एक्सपिरियन्सला आहेत. एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेटला काही वेगळं त्यामधून मिळणार नाही. ठीक आहे, एक्झामची स्कीम ज्याच्यामध्ये फेज 1, फेज 2 आणि इंटरव्ह्यू अशा 3 टप्प्यामध्ये ही एक्झाम होणार आहे. महाराष्ट्रामध्ये अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक आणि पुणे हे एक्झामचे सेंटर्स आहेत. मेन्स एक्झामसाठी मुंबई, नवी मुंबई, नागपूर आणि पुणे हे एक्झामचे सेंटर असतील. त्यानंतर यातला महत्त्वाचा पार्ट ऍप्लिकेशनची जी फीस आहे ती SC, ST आणि फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांसाठी 100 रुपये फीस आहे आणि जनरल OBC आणि EWS साठी 850 रुपये फीस आहे. जो RBIचा स्टाफ आहे त्यांना फीस नाही, त्यांना फ्री ऑफ कॉस्ट आहे एक्झाम. पुढे ऍप्लिकेशनची प्रोसेस जी आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंकही दिलेली आहे, प्लस वेबसाईटवर rbi.org.in ह्या वेबसाईटच्या माध्यमातून अप्लाय करता येईल. ऍप्लिकेशनची लास्ट डेट 15 फेब्रुवारी आहे.
त्यानंतर लास्ट डेट दिलेली 15 फेब्रुवारी 12 वाजेपर्यंत. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये जो डिस्कशनचा किंवा अभ्यासाचा येतो, एकच मिनिट, यामध्ये बघा ॲप्लिकेशनची प्रोसेस एकदम डिटेलमध्ये प्रत्येक टप्पाने टप्पा त्यांनी व्यवस्थित त्यामध्ये डिस्कस केलेला आहे. आता ह्यात ॲप्लिकेशन 28 पानांचं आहे. एक्झामची स्कीम कशी असेल तर प्री एक्झाम बद्दल मी बोलतो, मेन्स बद्दल सर बोलतील. प्री मध्ये जरी त्यांनी वेगळा पॅटर्न दिला नसेल तर ओव्हरऑल दरवर्षी तोच असतो. 2 तासाची तुमची एक्झाम, ज्यामध्ये जनरल अवेअरनेस 80 प्रश्न 80 मार्क, इंग्लिशवाला जो पार्ट आहे त्यासाठी 30 क्वेश्चन 30 मार्क, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 30 क्वेश्चन 30 मार्क आणि रिझनिंगचा जो पार्ट आहे तो 60 क्वेश्चन 60 मार्क. या पद्धतीनं GA 80 मार्काला, रिझनिंग 60 मार्काला, क्वांट 30 मार्काला आणि इंग्लिश 30 मार्काला, अशा पद्धतीनं सेक्शनल टाइम लिमिट सहित हा एक्झाम पॅटर्न जो दरवर्षी असतो पण देताना या पद्धतीने कॉमन देतात. सेक्शनल कट ऑफही असतो आणि निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती 1/4 असते. या पद्धतीनं एक्झामचा जो आहे तो कम्प्लीट पॅटर्न असतो. फेज 2 मध्ये पेपर 1, पेपर 2, पेपर 3 हा पार्ट जरी सर, त्यानंतर फेज 1चा पार्ट मध्ये एक्झामची डिफिकल्टी लेवल बऱ्यापैकी मॉडरेट टू डिफिकल्ट या पद्धतीची असते. तुमची जी IBPS POची प्री, SBI POची प्री ह्याच्यापेक्षा डिफिकल्टी लेवल जास्त, पण त्यांच्या मेन्सपेक्षा डिफिकल्टी लेवल कमी या पद्धतीने असते. एक्झामचा डिसाइडिंग फॅक्टर जो आहे तो जनरल अवेअरनेस असेल, कारण की त्याचा वेटेज 80 मार्काचा आहे प्री एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी. खूप लोकांना हेही टेन्शन सोबत येतंय की मेन्समध्ये जर काही पार्ट सब्जेक्टिव्ह झाला तर आपण फॉर्म कशाला भरायचा. पण एक लक्षात घ्या की ज्या लोकांना अशी भीती आहे की मेन्सवाला पार्ट सब्जेक्टिव्ह मध्ये थोडा बहुत पार्ट आल्यामुळं मी फॉर्म का भरू, ह्यातले बऱ्यापैकी लोक प्री मध्ये कटणार आहेत. तर सगळ्यात महत्वाचा टप्पा ह्या घडीला 6 मार्चला एक्झाम असताना ज्यावेळेस पॅटर्न बदललेला आहे मेन्सचा, त्यावेळेला तुमचा महत्वाचा टप्पा पहिल्यांदा प्री आहे. कारण की मेन्स बद्दल डाऊट्स आहेत ते बाकी लोकांच्या, बाकी विद्यार्थ्यांच्या मनात सुद्धा आहेत. भलेही RBIनं एक्झामचा सिलेबस सगळा दिलेला आहे, एक्झामच्या पुस्तकांची नावं दिलेत की कोणकोणते पुस्तकं तुम्ही रेफर करू शकता, सगळा पार्ट दिलेला आहे. त्यानंतर एखाद दुसऱ्या याच्यामध्ये तुमच्या विषयांमध्ये फायनान्स अँड मॅनेजमेंटमध्ये जसा फिनटेक नावाचा एक शेवटचा अजून एक सब्जेक्ट मागच्या वर्षीच्या सिलेबसपेक्षा ऍड केलेला आहे. तर मागच्या वर्षीचा आणि हा पॅटर्न दोन्ही सुद्धा पार्ट सुशील सर तसं डिटेलमध्ये सांगणार आहेत. पण ओव्हरऑल खूप जण ज्यांचा मेन्सचा पार्ट चांगला आहे हे प्री मध्ये अडकतात आणि हे यावेळेला अजून मोठ्या प्रमाणात होणार आहे. तर ओव्हरऑल ज्यांची प्रीची तयारी चांगली आहे त्यांनी ऍटलिस्ट ह्या वर्षाचा अनुभव जो आहे तो पुढे सुद्धा काम आलेल, पण तो त्यांनी वापरायचा आहे. ओव्हरऑल RBI मध्ये ज्या वेळेला ह्या अशा पद्धतीचे वेकन्सीज निघतात, यावेळेला नंबर ऑफ वेकन्सीज जास्त असल्याने त्यांना त्याचा फायदा जो आहे तो होईलच. बाकी पेपर तेच आहेत, इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज, इंग्लिश आहे आणि फायनान्स अँड मॅनेजमेंट आहेत. फक्त टाईपमध्ये 50% ऑब्जेक्टिव्ह आणि 50% डिस्क्रिप्टिव्ह आहे, ज्याच्यामध्ये 30 आणि 90 या पद्धतीने टाइम लिमिटचा डिव्हिजन आहे. खाली डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशसाठी 90 मिनिटाचा पेपर आहे आणि पुन्हा फायनान्स अँड मॅनेजमेंटसाठी 50% ऑब्जेक्टिव्ह आणि 50% डिस्क्रिप्टिव्ह अशा पद्धतीने दिलेला आहे. पेपरचं हे डिव्हिजन, हा वाला पार्ट तुम्हाला सुशील सर जो तो चांगल्या पद्धतीनं डिस्कस करतील. इंटरव्ह्यूचा पार्ट आहे, दोघांमध्ये मार्कांचे डिव्हिजन जे आहेत तो वाला पार्ट आपण डिस्कस करूयात. सिलेबस एकदम डिटेलमध्ये, सिलेबस काय आणि त्यासाठी रेफरन्स मटेरियल कोणतं वापरायचं आहे, इंग्लिशवाला पार्ट झाला. बाकी फायनान्सचं सिलेबस काय आहे आणि त्याच्यासाठी कोणतं रेफरन्स मटेरियल वापरायचं, हा सगळा पार्ट एकदम डिटेलमध्ये ॲडव्हर्टिजमेंटमध्ये दिलेला आहे. EWS कॅन्डिडेटने आपापलं जे सर्टिफिकेट ते आधीच काढून ठेवायचं आहे. पेपरचा 120 मिनिट 100 मार्क, 180 मिनिट 100 मार्क, 90 मिनिट आणि 100 मार्क या पद्धतीनं हे तिन्ही सुद्धा तुमचे जे आहेत ते पेपर असणार आहेत. आता यामध्ये मला असं वाटतं पेपरचा बऱ्यापैकी पार्ट, त्यानंतर महत्त्वाच्या डेट्स हा वाला पार्ट मी डिस्कस केला. पेपर 1 जसा तुम्ही बँकिंगचे कॅन्डिडेट बाकी प्री मेन्सची तयारी करतात बिलकुल तोच कॉन्टेंट आहे, वेगळा नाहीये. जो कोणता या एक्झाम साठीचा एक्स फॅक्टर अर्थात मेन्सचा पार्ट आहे तो वाला पार्ट ह्याच विषयातले एक्सपर्ट, मला असं वाटतं खूप कमी बोटावर मोजण्या इतके लोक ज्यांनी सब्जेक्टिव्हचा अभ्यास केलेला आहे, सब्जेक्टिव्हच्या बेसिसवर एक्झाम दिलेली आहे, स्वतः एक्झाम दिलेली आहे आणि नंतर विद्यार्थ्यांना ट्रेन करणार आहेत, असे सुशील सर जे आहेत ह्याबद्दल कंटिन्युअस हा पुढचा जो पार्ट आहे तो गाईड करतील. तर नेक्स्ट पार्टसाठी मी सुशील सरांना बोलवतो, ते एक 20-25 सेकंदात लगेचच्या लगेच त्यांचा पार्ट स्टार्ट करतील. धन्यवाद. नमस्कार, मी सुशील रगडे, एक्स मॅनेजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सरांनी तुम्हाला आतापर्यंत
याच्यामधले जे बेसिक ज्या गोष्टी आहेत की LGBT काय आहे, नंतर डेट कोणती आहे एक्झामची हे सांगितलं. तर मी तुम्हाला आज आत्ता या आपल्या व्हिडिओमध्ये सिलेबसमध्ये काय चेंज आहे आणि याचा अभ्यास कसा करायला पाहिजे आणि जो काही आपला डिस्क्रिप्टिव्ह पेपर किंवा ज्याला आपण सब्जेक्टिव्ह पॅटर्न म्हणतो याचा आपण किती टेन्शन घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे हे आपण बघू. आता हा जो आहे हा जर तुम्ही बघितला तर हा फायनान्स अँड मॅनेजमेंटचा बदललेला सिलेबस आहे आणि हा आहे मागचा सिलेबस. त्याच्यामध्ये मी तुम्हाला फरक सांगतो. फरक काय केलेला आहे तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर हा जो पोर्शन आहे याच्यामध्ये फिनटेक, ठीक आहे, हा याला मी थोडंसं हे करतो. हा फिनटेक जो पोर्शन आहे, फायनान्शियल टेक्नॉलॉजी, सध्या काय की फायनान्शियल टेक्नॉलॉजी ही एक नवीन कन्सेप्ट आहे इंडियन इकॉनॉमीमध्ये आणि वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये. त्याच्यामुळे त्यांनी हा सिलेबसमध्ये फायनान्शियल टेक्नॉलॉजी नावाचा नवीन टॉपिक इंट्रोड्यूस केलेला आहे आणि हा एक टॉपिक आहे इम्पॅक्ट ऑफ द ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस 2007 अँड 8 अँड द इंडियन रिस्पॉन्स. कारण की तुम्हाला माहिती असेल प्राईम क्रायसिसमुळे अमेरिकेची जी अर्थव्यवस्था आहे ती 2008 पासून 9 मध्ये फार जास्त त्याला फरक पडला होता आणि याच्यामध्ये इंडियन रिस्पॉन्स म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्याला कसं टॅकल केलं होतं याच्याबद्दलचा हा एक त्यांनी चेंजेस इन्क्लूड केलेला आहे. आणि मागच्या वर्षीचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये सेम जशाचा तसा पॅटर्न आहे. फक्त त्यांनी काय केलं की हा जो पॅटर्न आहे, हा 3 नंबरचा पॉईंट, चेंजिंग लँडस्केप ऑफ द बँकिंग सेक्टर, त्यांनी याला याच्यामध्ये हे या साईडला इथं इन्क्लूड केलं कारण की हा इथे थोडासा व्यवस्थित फिट बसेल असं त्यांना वाटतं की चेंजिंग लँडस्केप ऑफ द बँकिंग सेक्टर. तर आता याच्यामध्ये हा जो पॅटर्न जो आहे की आता सब्जेक्टिव्ह झालाय, तुम्ही याच्यामध्ये जर व्यवस्थित जर अनालिसिस केलं याचं तर तुम्हाला याच्यात एक गोष्ट समजेल की आता बघा की मागच्या वर्षी टोटल 300 मार्कामध्ये 100 मार्क जे आहेत ते होते, आपण याला मी एस लिहितो, सब्जेक्टिव्ह पॅटर्नला होते 100 मार्क आणि 200 मार्क जे होते ते होते आपल्या ऑब्जेक्टिव्हला. ठीक आहे, म्हणजे 100 मार्काचं वेटेज मागच्या सब्जेक्टिव्हला होतं आणि 200 जे मार्काचं वेटेज आहे ते ऑब्जेक्टिव्हला होतं. पण आता काय झालेलं आहे की आता या 300 मार्कापैकी 100 जे आहे हे झालं आपलं ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, 100 ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे आणि 200 जे मार्क आहेत ते झालंय आपलं सब्जेक्टिव्ह. सब्जेक्टिव्ह म्हणजे ज्याला आपण लेखी पॅटर्न म्हणतो. हा म्हणजे याचा अर्थ असा आहे की 100 मार्काचा फरक पडलेला आहे. ठीक आहे, 50 मार्क ESI साठी आणि 50 मार्क आहे फायनान्ससाठी. आता एक तुम्ही याच्यात एक लॉजिकली एक विचार करा की समजा फॉर एक्झाम्पल आता सब्जेक्टिव्ह असल्यामुळे काय ना त्याच्यामध्ये मार्क्स ऑब्जेक्टिव्ह सारखे जास्त पडत नाहीत. असा विचार करा की एखाद्याचा फार जास्त अभ्यास आहे, त्याला या 100 पैकी किती मार्क पडणार सब्जेक्टिव्ह मध्ये? फॉर एक्झाम्पल 70 मार्क पडणार. की ज्याचा एकदम चांगला अभ्यास आहे त्याला 70 पडले. तुमचा सध्या अभ्यास एवढा चांगला नाहीये, तुम्हाला भीती वाटते लिहायची, पण तरी तुम्ही काहीतरी अभ्यास करून समजा फॉर एक्झाम्पल आपण याच्यामध्ये जवळपास 50 ते 55 पर्यंत पोहोचलो. ठीक आहे, 50 ते 55 पर्यंत पोहोचलो म्हणजेच काय की याच्यामध्ये एकूण फरक किती मार्काचा पडतोय? 15 मार्काचा फरक पडू लागला. कोणामध्ये? ज्याला चांगलं इंग्लिश लिहिता येतं त्याच्यामध्ये आणि ज्याला तुम्हाला असं वाटतं की ज्याचं इंग्लिश चांगलं नाही लिहिण्यामध्ये त्याच्यामध्ये. तर मला सांगा या 15 मार्कासाठी आपण ही परीक्षा सोडावी का? कारण की जर कोणी असं म्हणत असेल की मला सब्जेक्टिव्ह लिहिता येत नाही तर मग या आधीच्या पॅटर्न मध्ये हे जे 100 मार्काचा जो इंग्लिशचा पेपर आहे जो की सब्जेक्टिव्ह आहे, ज्याच्यात तुम्हाला एसे लिहावा लागतो, ज्याच्यात तुम्हाला प्रेसिज लिहावं लागतं आणि ज्याच्यात तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतार्यावरील प्रश्नांचे उत्तरं लिहावं लागतात, तो तुम्हाला लिहावाच लागत होता. म्हणजे असं नव्हतं की पहिल्या पॅटर्न मध्ये काहीच सब्जेक्टिव्ह नव्हतं आणि आता सगळं सब्जेक्टिव्ह आला, असं बिलकुल नाही. आता याला तुम्ही एक गोष्ट कंपेन्सेट तुम्ही करू शकता. कुठं कंपेन्सेट करू शकता बघा. आधी इंटरव्ह्यूला मार्क होते 50, आता त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये मार्क केलेले आहेत 75. म्हणजे जरी तुमचा 15 मार्काचा जर इथं लॉस होत आहे असं तुम्हाला वाटतंय फेज 2 च्या पेपर मध्ये, तो जो लॉस आहे तुम्ही या इंटरव्ह्यू मध्ये भरून काढू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळं या फेज 2 एक्झामचं किंवा जे डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे याचं तुम्ही बिलकुल ही टेन्शन बिलकुल घेऊ नका. आणि मी तर तुम्हाला सांगतो सध्या तुम्ही RBIच्या परीक्षेमध्ये फेज 2 नावाची काही परीक्षा असते हे सध्या तुम्ही विसरून जा. ठीक आहे, काय होईल हे जर तुम्ही कंटिन्यूअस डोक्यामध्ये ठेवलं तर तुम्हाला सारखं सारखं ती गोष्ट तुमच्या मनामध्ये येईल व तुमचा जो परफॉर्मन्स आहे फेज 1 मध्ये, फेज 1 चा जो परफॉर्मन्स आहे
तो हॅम्पर होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे सध्या काय करा, फक्त फेज 1 वर फोकस करा. मी तुम्हाला हे बिलकुल सांगत नाहीये की तुम्ही फेज 1 फेज 2 चा अभ्यास करू नका. फेज 2 चा अभ्यास आपल्याला 100% करायचा आहे. कारण की तुम्ही जर बघितलं ना, मला सांगा हा पॅटर्न बघा, मला सांगा काय आहे सिलेबस मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तुम्ही अभ्यास करता का रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा? यस. क्लरिकलच्या परीक्षांना सुद्धा तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अभ्यास करता. तुम्ही रेग्युलेटरचा अभ्यास करता का? रेग्युलेटर म्हणजे कोण? नाबार्ड, सेबी, IRD आपण करतो. ठीक आहे. नंतर ग्लोबल फायनान्शियल मार्केट्स बद्दल आपण वाचतो, फायनान्शियल इन्क्लुजन बद्दल आपण वाचतो, युनियन बजेट बद्दल आपण वाचतो, इन्फ्लेशन बद्दल आपण वाचतो. तर मला सांगा, मग आपल्याला हा अभ्यास हा ऑलरेडी करायचाच आहे. फक्त जी सब्जेक्टिव्हची जी प्रॅक्टिस आहे ती आपल्याला कधी करायची आहे? प्रिलिम पास झाल्यानंतर. आता काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की सर प्रिलिम नंतर तर फार कमी दिवस आहेत. तुम्हाला सांगतो किती बघा, 6 मार्चला परीक्षा आहे. 6 मार्चला आपली परीक्षा आहे फेज 1 ची आणि 1 एप्रिलला एक्झाम आहे फेज 2 ची. म्हणजेच जवळपास आपल्याला 25 दिवस आहेत, 25 डेज आहेत आपल्याला फेज 2 साठी. इमिजिएटली ज्या दिवशी तुमची पूर्व परीक्षा यानी की फेज 1 ची परीक्षा झाली त्याच दिवशी संध्याकाळपासून आपण फेज 2 चा अभ्यास चालू करणार आहे. अभ्यास म्हणजे काय? ऍक्च्युअल रायटिंग प्रॅक्टिस. हे सगळं आपल्याला अभ्यास तर आपल्याला आधीपासूनच करायचा आहे, पण जी लिहायची प्रॅक्टिस आहे, कसं लिहायला पाहिजे, काय लिहायला पाहिजे, माझ्या कोर्समध्ये आणि मी स्वतः 2015 मध्ये याचं गायडन्स मुलांना केलं होतं. ज्यावेळेस मी 2015ला माझी बॅच चालू केली सब्जेक्टिव्हची, त्याच्यामध्ये पहिल्यांदा हा पॅटर्न होता सब्जेक्टिव्हचा, नंतर त्यांनी बदलला. तर मी जवळपास 300 ते 350 मुलांचे पेपर चेक केले होते आणि माझं ज्यावेळेस सिलेक्शन झालं होतं 2010-11 मध्ये, त्यावेळेस मी स्वतः या पॅटर्न मधून गेलेलो आहे. UPSCच्या पण मी 2 मेन्स दिल्यामुळे हा जो सब्जेक्टिव्ह पॅटर्नला कसं हँडल करायला पाहिजे, कोणते शब्द वापरायला पाहिजे, सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे, आणि माझ्याकडे एकदम पॉवरफुल सॉफ्टवेअर्स आहेत जे इंग्लिश लँग्वेज बद्दल इव्हॅल्युएशन करून तुम्हाला त्याच्याबद्दल फीडबॅक देतील. त्याच्यामुळे तुम्ही या फेज 2 चं या डिस्क्रिप्टिव्ह पेपरचं बिलकुलही टेन्शन घ्यायचं नाही. आणि तुम्हाला कशावर फोकस करायचं आहे? सध्या प्रिलिम्सवर तुम्हाला यानी फेज 1 वर तुम्हाला फोकस करायचा आहे. आता आपण बघू याच्यानंतर, हा तुम्हाला मी पहिल्यांदा फायनान्सचा सांगितला. मॅनेजमेंटमध्ये पण असंच आहे. मॅनेजमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं ना, मॅनेजमेंटमध्ये तर याला मी थोडं छोटं करतो. येस, मॅनेजमेंटमध्ये बघू आपण आता. मॅनेजमेंट जो पोर्शन आहे याच्यामध्ये हा जो टॉपिक आहे कोणता? इथिक्स. ठीक आहे. इथिक्सचा जो पोर्शन आहे हाच फक्त एक नव्याने इंट्रोड्यूस केलेला आहे आणि इथिक्सला बिलकुल घाबरून जायची गरज नाही. इथिक्स म्हणजे काय आहे, ज्याला आपण मॉरल एज्युकेशन म्हणतो, की कोणत्या गोष्टी लाईफमध्ये करायला पाहिजे, ॲज अ बँकर म्हणून कोणत्या गोष्टी नाही करायला पाहिजे. इतकं सोपं आहे की हा इथिक्सचा सिलेबस तुम्ही जर तुमच्याकडे जर कंटेंट असेल तर हा कंटेंट पूर्ण करायला तुम्हाला 1 दिवस पण लागणार नाही. 7 ते 8 तासामध्ये पूर्ण तुमचं वाचून होऊन जाईल. आणि शेवटी जे लिहायचं आहे आपल्याला बघा, ते आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस तुम्हाला जुन्या पॅटर्नमध्ये सुद्धा करायची होती आणि नवीन पॅटर्नमध्ये सुद्धा ते करायचंच आहे. फक्त काय तुम्हाला की आपण इंग्लिशचा जो पेपर लिहित होतो त्याच्यासोबत आपल्याला ESIचा प्लस फायनान्सचा जो पेपर आहे तो सब्जेक्टिव्ह मध्ये लिहायचा आहे, अर्धा पेपर. ठीक आहे. 50%. आता त्याचा आपण पॅटर्न बघू, त्याचा पॅटर्न कसा आहे. आणि याच्यामध्ये आपण हा ESIचा पण सिलेबस बघून घेऊ. ESIचा पण सिलेबस तुम्हाला मी सांगतो याच्यात काय चेंजेस आहेत. याच्यामध्ये हा पॅटर्न आहे, हा पोर्शन हा आधीसारखाच आहे, दुसरा पोर्शन पण आधीसारखाच आहे, तिसरा पोर्शन पण आधीसारखाच आहे. फक्त याच्यामध्ये काय केले त्यांनी, हा जो पोर्शन आहे इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया आणि असे काही टॉपिक जसं की इंडियन ॲग्रिकल्चर सर्व्हिस सेक्टर इन इंडिया, हे तुम्हाला बऱ्यापैकी माहीत आहे. जसं बँकिंगचा इतिहास आहे, भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेस इकॉनॉमीची कंडिशन कशी होती, तर त्यावेळेसचा तो जो सगळा सिलेबस जो होता तो तुम्ही, एकच मिनिट हा थोडासा मी झूम केलेला आहे म्हणजे तुम्हाला दिसेल. तर त्याचा तुम्ही अभ्यास आधीपासूनच करत होतात. फक्त आता काय करायचं आपल्याला, तो जो आहे तो आपल्याला आपल्या इंग्लिशचं जे आपलं स्किल आहे, रायटिंग स्किल, त्याचा वापर करून आपल्याला ते पेपरमध्ये लिहायचं आहे. आता जो पॅटर्न आहे सब्जेक्टिव्हचा तो बघू आपण कसा आहे.
आता हा जो पॅटर्न आहे याच्यात त्यांनी काय केलंय बघा, जो म्हणजे ESI मध्ये आणि फायनान्स याच्यामध्ये तुम्हाला 50 आणि 50 मार्काला जो सब्जेक्टिव्ह पेपर आहे याच्यात पॅटर्न कसा राहणार बघा. ते काय त्यांनी काय सांगितलं, आपल्याला 6 प्रश्न दिले जातील. 6 प्रश्न म्हणजे काय की 15 मार्काचे 15 चे 3 प्रश्न राहणार आहेत. 10 चे 3 प्रश्न राहणार आहेत. याच्यापैकी आपल्याला कोणते पण 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि याच्यापैकी कोणते पण आपल्याला 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे. म्हणजे हे 15 आणि 15 झाले 30 आणि हे 10 आणि 10 झाले 20, म्हणजेच टोटल 50 मार्काचा हा पेपर असणार आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन पैकी कोणते पण 2 निवडायचे. म्हणजे असं नाहीये की जे दिले तेच करायचं. तुम्हाला 3 पैकी 2 ऑप्शन निवडायची तुम्हाला शक्यता आहे. म्हणजेच काय याचा अर्थ की तुम्ही ज्यावेळेस सब्जेक्टिव्हचा अभ्यास करता त्याच्यामध्ये काही सेक्शनवर तुम्ही भर देऊ शकता व काही सेक्शन तुम्हाला असं वाटतंय पूर्ण सोडायच्या ऐवजी एक वयवर वाचलं तरी तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्ही इथे पण 3 पैकी 2 आणि इथे पण तुम्ही 3 पैकी 2 प्रश्न सॉल्व्ह करू शकता. आणि इंटरव्ह्यूला काय आहे बघा, इंटरव्ह्यूला इथं 75 मार्क आहे. आधी इंटरव्ह्यूला किती मार्क होतं 50. आणि तुम्ही जर मागच्या वर्षीचा जर पॅटर्न बघितला मार्क्स देण्याचा तर कमीत कमी 1 मार्क व जास्तीत जास्त 49 मार्क पडलेले आहेत. म्हणजे जर सेम पॅटर्न जर त्यांनी फॉलो केला तर इथं मुलांना कमीत कमी 1 व मॅक्सिमम 74 मार्क पडू शकतात. म्हणजे जर बाय चान्स तुम्हाला फेज 2 चा पेपर थोडा अवघड गेला व तुम्ही जर काठावर जर पास झाले कशासाठी फेज 2 मधून इंटरव्ह्यूला जाण्यासाठी, तर तुम्हाला इथं भरपूर स्कोप आहे. इंटरव्ह्यूचा तयारी आपण इतक्या चांगल्या पद्धतीने तयारी करून घेऊ की आपण इंटरव्ह्यूमध्ये 60 किंवा 70 मार्काच्या जवळपास आपण पोहोचू शकतो. त्याच्यामुळे हा जो पोर्शन मी तुम्हाला जो एक्सप्लेन केलाय, ESIचा सिलेबस, फायनान्सचा सिलेबस आणि इंग्लिशचा पॅटर्न तर तुम्हाला माहितच आहे. इंग्लिशमध्ये काय करायचं, इंग्लिशमध्ये 3 असतो. एक असतो एसे ज्याला आहे 40 मार्क, दुसरा आहे प्रेसिज ज्याला आहे 40 मार्क आणि तिसरा आहे कॉम्प्रिहेन्शन. ठीक आहे, कॉम्प्रिहेन्शन ज्याला की आहे 20 मार्क. हा आहे इंग्लिशचा पेपर. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की मी माझ्या वेळेस फायनान्सच्या पेपरमध्ये व इंग्लिशच्या पेपरमध्ये मला 1 ऑफ द हायेस्ट मार्क होते. ESIला थोडे कमी होते. त्याच्यामुळं आणि जवळपास दरवर्षी माझ्या स्टुडंट्सला इंग्लिशमध्ये टॉपचे मार्क पडतात. त्याच्यामुळं तुम्हाला फेज 2 ची तयारी करायचं बिलकुल काही चिंता करू नका त्याची. आधी आपण प्रिलिम कशी निघेल आपली त्याच्यावर आपण फोकस करू. आणि खाली तुम्ही इथं बघत असाल की माझा जो कोर्स आहे RBI ग्रेड बीचा, ती तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता www.targetrbi.com वर. ऑलरेडी कोर्स चालू झालेला आहे. पण मी आता सुद्धा या स्टेजला सुद्धा मुलांना हेच तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही फेज 1 वर फोकस करा, प्रिलिम काढण्याचा प्रयत्न करा. ESI आणि फायनान्सचा सिलेबस वाचून काढा, म्हणजे तयारी सगळी आपली होऊन जाईल. आणि ज्यावेळेस आपले पेपर 1 ज्या दिवशी होईल त्याच्यानंतर इमिजिएटली दुसऱ्या दिवशीपासून आपण रायटिंग प्रॅक्टिस कशी करायला पाहिजे मी तुम्हाला लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून एक्सप्लेन करेल. तर आजसाठी इतकंच. आणि बिलकुल तुम्ही तुमच्या मित्रांना जे लोक याला एलिजिबल आहेत सगळ्यांना सांगा या परीक्षेचा फॉर्म भरायला. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.